नमस्कार मित्रांनो, सिम्प्लिफिकेशनच्या पार्ट 2 मध्ये मी धैर्यशील आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या पार्ट मध्ये आपण शिकणार आहोत स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट। ठीक आहे, स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ आणि क्यूब रूट म्हणजे घनमूळ। ठीक आहे, तर सुरुवात करूया। तर स्क्वेअर रूट शिकण्यासाठी आपल्याला बेसिक काही गोष्टी माहिती पाहिजे। तर त्या म्हणजे काय, तुम्हाला 1 ते 10 या संख्यांचा वर्गपाठ पाहिजे। ठीक आहे, 1 ते 10 तो जनरली आपल्या सर्वांना माहित असतो। तर तुमच्या माहितीसाठी मी इथं लिहून घेतो की त्याच्यावरूनच आपण स्क्वेअर रूट कसं काढायचं ते बघणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे। तर ह्या कशा लागणार आहे ते बघून घ्या। सुरुवातीला आपल्याला लागणार ह्या संख्यांचा म्हणजे 1 चा जो स्क्वेअर आहे 1 2 चा 4, तर ह्या सगळ्यांचा एकक स्थानचा अंक आपल्याला लागणार आहे। एकक स्थानचा अंक म्हणजे इथला 1 4 9 हा 6 5 हा 6 हे 9 4 1 आणि 0। ठीक आहे, इथं लक्ष देण्यासारखी गोष्ट एवढीच आहे का 4 1 4 9 आणि 6 हे रिपीट होतात। कधी परत 1 4 9 आणि 6, तर रिपीट काय होत नाहीये 5 आणि 0। ठीक आहे, ठीक। तर आता एक उदाहरणा थ्रू आपण समजून घेऊया। समजा उदाहरणासाठी मी लिहिलं 7056। ठीक आहे, मी काय लिहिलं 7056। आता आणि याचं काढायचं आपल्याला स्क्वेअर रूट। ठीक आहे, तर मेथड काय बघा, समजून घेऊ आपण। काय करायचं, सगळ्यात पहिली जी स्टेप असेल ना ती असेल शेवटच्या दोन ज्या संख्या असतील ना, शेवटच्या दोन ज्या संख्या असतील त्यांचा आपण एक गट करणार असा। म्हणजे शेवटच्या दोन संख्यांचा गट केला आपण। ठीक आहे, शेवटच्या दोन संख्यांचा गट केला, त्यानंतर काय करायचं, एकक स्थानचा जो अंक असेल, एकक स्थानचा जो अंक असेल त्याला आपण सर्कल करून घेऊ। एकक स्थानचा अंक आहे त्याला आपण काय केलं, सर्कल करून घेऊ। ठीक आहे, बर। मग नंतर काय करायचं, हे जे सर्कल मध्ये किती आता 6, तर हे 6 आपल्याला इकडे कुठं सापडतात ते बघून घेऊ। ठीक आहे, हे जे 6 आहेत हे आपल्याला इकडे कुठं दिसतात ते बघून घेऊ। म्हणजे बघा 6 कुठे दिसतात, इथं आणि इथं। म्हणजे एक तर एकक स्थानी 4 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे। आपल्याला कन्फर्म माहित नाही, आपल्याला वाटतं एक तर 4 असला पाहिजे, याच्या खाली एक तर 4 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे। 4 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे। ठीक, इथपर्यंत आलो। त्यानंतर काय करायचं, उरलेली जी संख्या असेल, उरलेली संख्या कोणती आपली 70। उरलेली संख्या कोणती आपली 70। तर ह्या काय करायचं, ह्या 70च्या आधी येणारी, 70च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची। तर 70च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती इथं शोधायची। 70च्या आधी येणारी 64, बरोबर। 64 आहे ना, 81 किती, तर ती 70 पेक्षा जास्त होऊन जाईल। आणि 64 कोणती आहे 70 पेक्षा कमी, एक्झॅक्ट म्हणजे सगळ्यात लवकर येणारी पूर्ण वर्ग संख्या 70 पेक्षा कमी ती कोणती 64। आणि ह्या 64 कशाचा वर्ग आहे 8चा, म्हणून आपण हे 64 कशाचा वर्ग आहे 8चा, म्हणून हे 8 आपण लिहिणार याच्या खाली। म्हणजे हे स्क्वेअर रूट एकटा असलं पाहिजे 84चं किंवा 86चं। इथपर्यंत आले। हे हा जो स्क्वेअर रूट आहे म्हणजे 70 56 हा स्क्वेअर रूट असला पाहिजे एक तर 84चा किंवा 86चा। तर यापैकी कोणाचा आहे हे आपण कसं शोधणार, तर मागच्या फर्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एकक स्थानी 5 असताना, एकक स्थानी 5 असताना आपण स्क्वेअर कसा करतो फास्ट। म्हणजे इथपर्यंत लक्षात घ्या, 84 आणि 86 पर्यंत आले का सर्व। 84 मी कसे आणले, हे 4 तर मी ह्या 6 वरून आणले, 4 आणि हे 6। ठीक आहे, इथून। आणि हे 8 मी कुठून आणले, 70च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती होती 64। 64 कशाचा वर्ग होता 8चा, म्हणून मी इथे 8 लिहिले। म्हणजे एक तर या संख्येचं स्क्वेअर रूट 84 असलं पाहिजे किंवा 86 असलं पाहिजे। ठीक आहे, 84 असलं पाहिजे किंवा 86 असलं पाहिजे। तर मला हे कन्फर्म माहित आहे, तर मी ते कसं शोधणार कन्फर्म, तर त्याच्या मधली एक संख्या आहे ज्याचा स्क्वेअर मी पटकन करू शकतो। तर ती संख्या कोणती आहे 85। मी सांगितलं होतं जेव्हा एकक स्थानी 5 असेल त्यावेळेस सरळ सरळ लिहून घ्यायचं, 5च्या खाली लिहून घ्यायचे 25 आणि जी उरलेली संख्या असेल तिच्या पुढची संख्या घ्यायची। उरलेल्या संख्येच्या पुढची संख्या म्हणजे 8च्या पुढची संख्या असेल 9 आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले 9 जर केलं 9 8 72, 9 8 72 म्हणजे याचा वर्ग काय आहे
85चा स्क्वेअर काय 72 25. मग फक्त बघायचं हे 72 25 जे आहेत ते याच्यापेक्षा 70 56 पेक्षा लहान आहेत की मोठे आहेत. हे 72 25 याच्याशी कंपेअर करायचं 70 56 ला आणि हे याच्यापेक्षा लहान आहेत म्हणून हा स्क्वेअर कोणाचा असला पाहिजे 84चा. ऑब्वियस आहे ना, 85चा स्क्वेअर एवढा आहे तर 86चा स्क्वेअर याच्यापेक्षा लहान तर नाही येऊ शकत ना. समजतंय ना. त्याच्यामुळं 85चा स्क्वेअर आपण मिळवला 72 25 आणि त्याच्यामुळं आणि ही 70 56 ही याच्यापेक्षा लहान असल्यामुळं त्याचा स्क्वेअर याचा आपला आन्सर असेल 84. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू त्याच्यावरून अजून क्लिअर होऊन जाईल आपलं. फक्त स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. सुरुवातीला समजा मी म्हटलं याचा वर्गमूळ काढायचा. प्रोसेस तीच. सुरुवातीला आपण याचे 2 भाग करणार. एकक स्थानचा अंक बघितला 6. हा 6 मला कुठं कुठं दिसतोय, हा 6 मला कुठं कुठं दिसतोय इथं आणि इथं. आणि तो कोणाचा वर्ग आहे, एक तर 4 किंवा 6. म्हणजे याच्या जागी मी एक तर इथं 4 लिहू शकतो किंवा 6 लिहू शकतो. परत सेम इथं उरलेली संख्या बघितली 88. 88च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 88च्या आधी येणारी 81. आणि तो कशाचा स्क्वेअर आहे, कशाचा स्क्वेअर आहे 9चा. म्हणजे एक तरी ही संख्या असली पाहिजे 94 किंवा 96. आता याच्यापैकी कुठली आहे मी कसं ओळखणार, याच्या मधली एक संख्या आहे जिचा स्क्वेअर मी पटकन करू शकतो 95. तर तो स्क्वेअर किती 10 90 25. आता ही 90 25 पेक्षा ही संख्या लहान आहे. 90 25 पेक्षा ही संख्या लहान आहे म्हटल्यावर आपला ऑब्वियस आपला आन्सर कोणता असेल 94. म्हणजे 88 36 हा स्क्वेअर रूट कशाचा आहे, याचा स्क्वेअर रूट काय असेल 94. ठीक आहे. इथपर्यंत आले सर्व. अजून एक उदाहरण बघू. ठीक. प्रोसेस तीच असेल आपली. 2 भाग केले, शेवटचा अंक बघितला 4. आता 4 कुठे कुठे येतोय, इथे एकदा 4 दिसतोय आणि इथे एकदा 4 दिसतोय बरोबर. मग हा 4 कधी येऊ शकतो, जेव्हा 2 असेल तेव्हा. आणि हा 4 केव्हा येऊ शकतो, एकदा 8 असेल तेव्हा. म्हणजे याच्या खाली मी एकतर 2 लिहू शकतो किंवा 8 लिहू शकतो. इथपर्यंत आले. ठीक. नंतर उरलेली संख्या 38. 38च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती 36. आणि तो कशाचा स्क्वेअर आहे 6चा. म्हणजे ही एक तर असली पाहिजे 62 किंवा 68 बरोबर. ही संख्या काय असली पाहिजे एकतर, म्हणजे हिचं वर्गमूळ एकतर 62 असलं पाहिजे किंवा 68 असलं पाहिजे. तर कोणतं ते आपण एक्झॅक्टली कसं शोधणार, तर आपल्याला याच्या मधली एक संख्या माहिती जिचा स्क्वेअर आपण पटकन करू शकतो. कोणती 65. याचा स्क्वेअर किती येणार 25 7 चौकून 42 म्हणजे 42 25. आता फक्त बघून घ्या ही जी संख्या आहे ही हिच्यापेक्षा लहान आहे की मोठी आहे, लहान आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल 62. समजतंय, समजतंय मित्रांनो. अजून एक उदाहरण बघू. संख्या कितीही मोठी असली तरी ही स्क्वेअर रूट काढताना आपण पहिला जो गट करणार आहे तो शेवटच्या 2च अंकांचा करणार. इथं परत गट केला आपण, शेवटच्या संख्येला सर्कल मारलं 9 आले. आता 9 कधी कधी येऊ शकतात, 9 एक तर इथं 9 दिसले मला आणि इथे 9 दिसले. हे कधी येऊ शकतात, एक तर 3 किंवा 7. म्हणजे एक तरी इथं असला पाहिजे 3 किंवा 7. ठीक. याचं काम झालं. आता इकडे 106. 106च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती रे 100 बरोबर ना. 106च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या 100 आणि 100 कशाचा वर्ग आहे 10. म्हणजे एक तर ही संख्या असली पाहिजे 103 किंवा 107 बरोबर. 103 किंवा 107. आता एक्झॅक्ट कोणती आहे ही आपल्याला कसं समजणार, इथं मी लिहू याच्या मधली एक संख्या आहे 105 जिचा स्क्वेअर आपण पटकन काढू शकतो. 5च्या खाली लिहिले 25 आणि याच्या पुढची संख्या 11 11 10 110. ठीक आहे. ही बरं हिच्या पेक्षा ही संख्या लहान आहे, या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे म्हणून आपला आन्सर काय असेल 103. ठीक आहे. इथपर्यंत आले मित्रांनो.
अजून एक उदाहरण बघू. समजा 125 44. आता तुम्हाला जमल बघा. शेवटच्या दोन संख्यांचा एक गट केला, शेवटच्या संख्येला सर्कल केलं. हे 4 आपण इथं सापडले. 4 इथे एकदा आहे आणि इथे एकदा आहे. इथे एकदा म्हणजे इथं आला 2 आणि इथल्या 4 मुळे इथे किती आला 8. ठीक आहे. उरलेली संख्या बघितली आपण ही 125. ते 125 च्या आधी येणारी संख्या पूर्ण वर्ग संख्या कोणती रे? 121. बरोबर. 121. हा 121 कशाचा स्क्वेअर आहे? 11. बरोबर ना. 11चा स्क्वेअर किती? 121. म्हणून मी इथे किती लिहिले? 11 आणि इथे किती लिहिले? 11. ठीक आहे. इथपर्यंत आले. तर याच्यात एक्झॅक्ट आन्सर कोणता असेल हे आपण कसं ओळखणार? इथं मधली जी संख्या आहे तिचा स्क्वेअर आपण पटकन करू शकतो. ती म्हणजे कोणती? 115. 5 च्या खाली लिहिले 25. 11च्या पुढची संख्या 12. आता हा गुणाकार करायला परत वेळ नाही वेस्ट करायचा. तर हा गुणाकार कसा करणार आपण? 12 गुणिले 11 करायचे ना. तर आधी 12 गुणिले 10 करून घ्या. 12 गुणिले 10 120 अधिक एकदा परत 12 म्हणजे 132. मग बघून घ्या ही संख्या हिच्यापेक्षा लहान आहे म्हटल्यावर आपला आन्सर काय असेल? 112. इथपर्यंत आले सर्व? समजतंय का मित्रांनो? ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू आपण. 64009 याचा स्क्वेअर रूट. इथं 2 भाग केले. एकक स्थानच्या अंकाला सर्कल केलं. 9. हे 9 शोधले आपण. एकतर 3 किंवा 7. म्हणजे एकतर इथे 3 येईल किंवा 7 येईल. इथपर्यंत आले. उरलेली संख्या बघितली 640. तर 640 च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 625. बरोबर ना. 625 25 चा स्क्वेअर आहे. बरोबर. म्हणजे याच्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या 625. म्हणून मी 6 आणि 625 कशाचा वर्ग आहे? तर 25 चा. बरोबर. म्हणजे इथं पण किती? 25. ठीक आहे. आता याच्या मधली एक संख्या आहे का तिचा आपण स्क्वेअर पटकन काढू शकतो. कुठली? 255. ठीक आहे. आता याच्या खाली मी सरळ सरळ लिहिले 25 आणि याच्या पुढची संख्या किती आहे? 26. बरोबर. आता बघा तुम्ही परत म्हणणार सर 25 गुणिले 26 करायला पण खूप वेळ जाईल. काही त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं नाही. 25 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 625 आणि अजून एकदा फक्त 25 ऍड करायचे म्हणजे ते किती होणार आपले? 650 आणि इथं फक्त लिहिणार आपण 650. ठीक आहे. आता बघा ही 650 पेक्षा ही छोटी संख्या आहे. बरोबर ना. 650 25 पेक्षा ही छोटी संख्या आहे. मग छोटी संख्या म्हणून आपला आन्सर काय असेल? 253. आता स्क्वेअर रूट तुम्हाला बऱ्यापैकी काढायला जमत असेल. आता याच्यानंतर जाऊया क्यूब रूट कडे. ठीक आहे. क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला 1 ते 10 अंकांचे क्यूब पार्ट लागणार आहे. मला आशा आहे तुमच्या सर्वांचे पार्ट असतीलच. ते त्यासाठी मी लिहून घेतोय ते जेणेकरून आपल्याला ते सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगी पडेल. आता याच्या पण आपल्याला फक्त एकक स्थानचे अंकच लागणार आहे. म्हणजे कोणते बघा 1 8 7 4 5 6 3 2 9 आणि 0. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट काढताना आपल्याला लक्षात आलं होतं का इथं आपले अंक रिपीट होत होते. बरोबर ना. काही अंक आपले इथं रिपीट होत होते. पण क्यूब रूट काढताना आपल्याला इथं रिपीट काही दिसत नाही. बरोबर ना. इथं काहीच रिपीट दिसत नाही. त्यामुळे आपल्याला क्यूब रूट काढणं थोडंसं सोपं जातं. ठीक आहे. उदाहरणापासून सुरुवात करू आपण. समजा ठीक आहे. आता हिचं काढायचंय आपल्याला. या संख्येचं काढायचंय क्यूब रूट. ठीक आहे. तर करायचं काय बघा. सुरुवातीला काय करायचं? शेवटच्या 3 संख्यांचा एक गट केला. बरोबर. स्क्वेअर रूट मध्ये आपण शेवटच्या 2 संख्यांचा गट करायचो. इथं आपण शेवटच्या 3 संख्यांचा गट करणार. ठीक आहे. शेवटच्या 3 संख्यांचा गट केल्यानंतर दुसरी स्टेप असेल एकक स्थानचा अंक असेल त्याला आपण एक सर्कल मारून घेऊ. ते असेल 4. सर्कल मध्ये कुठली संख्या आहे? 4. आता फक्त आपल्याला शोधायचं हे 4 आपल्याला इकडे कुठे सापडतात? तर मला सापडले इथं. आणि हे 4 केव्हा येऊ शकतात? जेव्हा 4 असतील समोर. म्हणून या 3 संख्येच्या खाली मी सरळ सरळ काय लिहिली? 4. इथपर्यंत आले सर्व? ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? आता उरलेली संख्या बघा. ही आहे उरलेली संख्या 262. आता फक्त बघायचं ह्या 262च्या आधी येणारी पूर्ण घन संख्या कोणती?
मग 262च्या आधी येणारी पूर्ण घनसंख्या कोणती रे? ही 216. बरोबर ना? 343 जास्त होऊन जाईल आणि 216 आधी येते. बरोबर? आणि ही 216 कशाचा क्यूब आहे रे? 6चा. म्हणून सरळ सरळ आपण इथं काय लिहिणार? 6. आणि हे 64 जे असेल हे असेल आपलं आन्सर. म्हणजे ह्या संख्येचा क्यूब रूट काय आहे? 64. अजून उदाहरण बघू आपण. समजा या संख्येचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. मेथड आपली तीच असेल. शेवटच्या 3 संख्यांचा एक गट केला, एकक स्थानच्या अंकाला सर्कल केलं. हे 7 आपण इकडे सापडले. कुठं दिसत आहेत? 7 7 7 इथं. इथं 7 दिसले, इथं 3 दिसलं. सरळ सरळ याच्या खाली काय लिहिले? 3. बरोबर? 3 लिहिले. याचा विषय संपला. राहिले आता हे 35. 35च्या आधी येणारी पूर्ण घनसंख्या कोणती रे? 27. आणि 27 कशाचा घन आहे? 3चा. म्हणजे सरळ सरळ इथं काय लिहिलं आपण? आणि हे काय असेल आपलं आन्सर. म्हणजे ह्या संख्येचं घनमूळ काय? 33. ठीक आहे. आता तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागलं असेल ते. अजून उदाहरण बघू. फाइव 3 1 4 4 1. ठीक आहे. आता या संख्येचा क्यूब रूट काढणार आपण. तर क्यूब रूट कसं काढणार? शेवटच्या 3 संख्यांचा एक गट केला, एकक स्थानच्या अंकाला सर्कल केलं. 1 हा 1 मी सापडला. मला 1 कुठं दिसला? वरती 1. म्हणजे ह्या तिघांच्या खाली मी सरळ सरळ 1 लिहून टाकला. ठीक आहे. उरलेली संख्या मला दिसते 531. 531च्या आधी येणारी पूर्ण घनसंख्या कोणती? ही मला 512 दिसली. 512 कशाचा क्यूब आहे? 8चा. म्हणून मी सरळ सरळ इथे लिहिले 8. म्हणजे माझा आन्सर असेल 81. ठीक आहे. इथपर्यंत आले. अजून उदाहरण बघू. अजून तुम्हाला सोपं जाईल समजायला. ही संख्या शोधण्यामध्ये वेळ नको जायला म्हणून मी आधी संख्या काढून ठेवल्या आहेत, जेणेकरून मला ते पटकन तुम्हाला एक्सप्लेन करता यावं म्हणून. बरं, आता याचं काय करणार? परत शेवटच्या 3 संख्यांचा गट केला, एकक स्थानचा अंक बघितला, तो दिसला 7. आता हा 7 परत मला कुठं दिसतो? इथं 3च्या ठिकाणी. म्हणजे याच्या खाली मी लिहिले 3. उरलेली संख्या बघितली मी 804. 804च्या आधी येणारी पूर्ण घनसंख्या कोणती आहे? 729. 729 कसला क्यूब आहे? 9चा. म्हणून मी इथं लिहिले 93. आणि हे काय असेल आपलं आन्सर. हे क्यूब रूट आहे. ठीक आहे. इथपर्यंत आले. अजून बघू उदाहरण. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला एकदम फास्ट सोडवाल ते. म्हणजे अजून एक उदाहरण बघू. समजा 328 त्याचा क्यूब रूट. ठीक आहे. मी 33 शेवटच्या 3 संख्यांचा गट केला, एकक स्थानच्या अंकाला सर्कल केलं. हे 9. हे 9 मला कुठे दिसत आहेत? इथं. म्हणून इथं मी लिहिले 9. याचा विषय संपला. उरलेली संख्या 328. 328च्या आधी येणारी पूर्ण घनसंख्या कोणती रे? 328च्या आधी येणारी 216. आणि कसला क्यूब येतो? 6चा. म्हणून माझा आन्सर काय असेल? ठीक आहे. अशा पद्धतीने आपण स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट आपण पूर्णतः संपवलंय. तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्ही त्याच्यात अजून ट्रेन होऊन जाल आणि खूप जास्त फास्ट पद्धतीने तुम्ही हे सगळे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, स्क्वेअर करणं, त्यांची कॅल्क्युलेशन करणं खूप फास्ट पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता. ठीक मित्रांनो, आता शिकूया युनिट डिजिट मेथड. म्हणजेच काय? एकक स्थानचा अंक शोधायचा. म्हणजे मला नेमके म्हणायचं काय ते बघू. आता सुरुवातीला समजा मी एक साधं उदाहरण घेतलं. मी म्हटलं 34 × 27. याचा युनिट डिजिट काय येईल? युनिट डिजिट म्हणजे एकक स्थानचा अंक. म्हणजे याचं जे उत्तर आपण काढणार आहे तर त्याचा एकक स्थानचा अंक कुठला येईल? म्हणजे काहीतरी इथं संख्या येईल आणि एकक स्थानचा अंक इथं असं समजा. तर त्यावेळेस काय करायचं असतं फक्त लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला युनिट डिजिट काढायचा असतो त्यावेळेस फक्त आपल्याला युनिट डिजिटच घेणं देणं असतं. म्हणजे हे 4 आणि हे 7. सरळ सरळ आपण हे 3 आणि हे 2 इग्नोर करून देणार. 4 आणि 7चा गुणाकार करणार. 7 × 4 7 चोक 28. मग 28 जेव्हा येतोय त्याचा पण फक्त युनिट डिजिटचा विचार करणार. तो असेल 8. म्हणजे आपलं हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला जो एकक स्थानचा अंक भेटणार आहे तो भेटणार आहे आपल्याला 8.
अशा जेव्हा मोठे मोठे प्रॉब्लेम देखील येतात त्यावेळेस पण आपल्याला उत्तर शोधायचं असतं ते युनिट डिजिट वरून. अजून बघू समजा आता याच्यात मात्र आपल्याला तो बेसिक जो नियम आहे तो लावायला पाहिजे बॉडमॉसचा. म्हणजे आधी गुणाकार होईल नंतर बेरीज होईल. मग इथं पण आता इथं जर मला युनिट डिजिट काढायचा आहे तर इथं पण मी फक्त युनिट डिजिटचा विचार करेल. म्हणजे कोणाचा? ह्या 4चा, ह्या 5चा आणि ह्या 4चा. आता मला माहिती आहे आधी गुणाकार होईल म्हणजे 5 गुणिले 4 म्हणजे 20. 5 चूक 20. 20 म्हटलं इथं आला 0. बरोबर, इथं आला 0. बर, आणि इथले राहिलेले 4 म्हणजे अधिक 4 आणि 0 आणि ह्या 4चा विचार केला तर एकक स्थानी येणार किती? 4. म्हणजे हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एकक स्थानचा अंक मिळणार आहे 4. आता जनरली बँकिंग मध्ये जेव्हा सिम्प्लिफिकेशन या टॉपिकवर क्वेश्चन येतात त्यावेळेस ते त्याच्यात पॉइंटचा वापर त्यांचा जास्त असतो आणि त्याला आपण मग घाबरतो थोडंसं आणि त्यामुळे आपल्याला वेळ पण त्याला जास्त लागतो. एक उदाहरण बघू. समजा 27.24 गुणिले 31.72 अधिक 91.77. आता समजा हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं झालं तर सुरुवातीला ह्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी अप्रोच असं पहिल्यांदा युनिट डिजिट काढून घेणार. त्यामध्ये आपण ऑप्शन काढणार की बुवा हे या ऑप्शनच्या शेवटी आपल्याला इथं भेटलेला जो युनिट डिजिट आहे तो भेटतोय, तेच ऑप्शन त्याचा आन्सर असू शकतो. ठीक आहे. मग ह्या वेळेस काय करायचं, जेव्हा आपण युनिट डिजिट काढतो ना त्यावेळेस हे पॉइंट वगैरे सगळे इग्नोर करून टाकायचे. पॉइंट नाही असं कन्सिडर करून घ्या. सरळ सरळ मी युनिट डिजिट पकडा आणि हे साईड म्हणजे सरळ सरळ हे इक्वेशन आपलं असं होईल 4 गुणिले हे इथले 2 अधिक हे 7 म्हणजे 4 दुने हे 8 आले, 8 अधिक हे 7, 7 दुने 14 आणि 15 म्हणजे याची बेरीज येईल 15 आणि शेवटचा आपला युनिट डिजिट जो असेल तो काय असेल 5. इथपर्यंत आले. म्हणजे हे एवढं सगळं सॉल्व्ह करून आणि याला मॅक्सिमम तुम्हाला 5 ते 10 सेकंद लागतील. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्ही हे युनिट डिजिट आरामात काढू शकता.